आता जर तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तुम्ही शामला खूपच ट्रेनिंगला चाललाय त्याच्यावरती हे जे ट्यूटोरियल आहे त्यानंतर हा व्हिडिओ आहे तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं ऑडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण जो बीट मॉड्यूल दिला मटेरियलमध्ये तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मॉड्यूल ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं. खाली थोडे ते स्क्रोल करायचं तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो बीट मॉड्यूल आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या बीट मॉड्यूलमध्ये आपण 1 2 3 अशा बीट दिल्या जेथून चेंज होतील तिथून हा जो व्हिडिओ आहे तो स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट वयाची ते आपली कुठे चेंज होत आहे पुढं आल्यानंतर ही बीट इथून चेंज होत आहे. तर सिम्पली इथून चेंज होते तर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं. स्प्लिटचं ऑप्शन पहिलं त्यावरती क्लिक करायचं आहे. आता ह्याच्या पुढची बीट वयाची कुठे चेंज होत आहे पुढं आल्यानंतर इथून ही बीट अशा इथून चेंज होत आहे. तर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे इथे आल्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करूया तर पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे हा व्हिडिओ तो शॉर्टच्या बीट मार्पाने ते तुम्हाला कट करत न्यायचा आहे. कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं यामध्ये फोटो ॲड करायचे. फोटो ॲड करण्यासाठी सिम्पली हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं म्हणजे लेयर आहे व्हिडिओची वेगळी झाली ती त्यावरती क्लिक केल्यानंतर प्लेसचं ऑप्शन येते त्यावरती क्लिक करायचं आणि तुमचा जो ते फोटो आहे तो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. सिलेक्ट केल्यानंतर ह्या ज्या फोटोची साईज असेल ते बेसिकचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. स्केलवरती क्लिक करूया -100 आहे तिथे फक्त 80 ठेवायची साईज अशा प्रकारे. तर ठीक आहे 80 ठेवल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. प्रत्येक इथून जी बीट असेल म्हणजे जो फोटो असेल आपला त्या सर्वांना इथून ही जी प्रोसेस आहे ती करायची. म्हणजे प्रत्येक फोटोला बेसिकमध्ये जाऊन स्केल आहे ते आपल्या 80 ठेवायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला मास्कचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला हॉरिझॉन्टलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ही येलो लाईन आहे खाली आणायची अशा प्रकारे. त्याच्यानंतर थोडी वर आणायची इथे म्हणजे पायापासून जे आपल्या फोटोचा खालचा भाग आहे थोडी वर आणल्यानंतर हा जो एरो आहे आपला व्हाईट कलरचा त्यावरती क्लिक करून अशा खाली ओढायचं आहे. लय पण नाही थोडं आपल्या ओढायचं आहे म्हणजे फोटोचं फक्त ती जी आपली बाजू म्हणजे खालची ती फक्त थोडी आपली अशी झाली पाहिजे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं हीच प्रोसेस आहे ना ती प्रत्येक फोटोला इथून करून घ्यायची. आपल्या इथं थोडं नीट नाही झालं पुन्हा आपण करूया मास्टरच्या ऑप्शनमध्ये जाऊन असं पाहिजे. ठीक आहे तर ही जी प्रोसेस आहे पहिल्या फोटोला जी आपण प्रोसेस केली आता ती आपल्या दुसऱ्या फोटोला करायची. तिसऱ्या जे 5 फोटो राहते म्हणजे पुढचे जे 4 फोटो राहतील त्या 4 फोटोला करायचे. केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली पहिल्यांची टेच आहे इथे ओव्हरलेच ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण तुम्हाला मटेरियलमध्ये 5 PNG दिले ते तुम्हाला इथून ॲड करायचे. तर सिम्पली हे जे पहिलं PNG इथून ॲड करायचं हे जे PNGची लेंथ असं पहिल्या फोटोला ठेवायची. त्याच्यानंतर दुसरं जे PNG इथून ॲड करायचं दुसऱ्या फोटोला. अशा प्रकारे आपण आहे ना जे पण फोटो आहेत बीट नव्हतं इथून PNG दिले ते तुम्हाला इथून ॲड करायचं. PNGची साईज आहे ते आपल्याला जेवढा फोटो असेल तेवढीच ठेवायची म्हणजे जसे ते आपण ठेवले तशा प्रकारे. तर मी काय करतो सर्व PNG आणि फोटो इथून ॲड करून घेतो. तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही पाहू शकाल सर्व फोटो आपण इथून ॲड करून घेतलेत. PNG सुद्धा इथून ॲड करून घेतले. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली ओव्हरलेच ऑप्शनवरती क्लिक करायचं. हे जे PNG पहिलं त्यावरती क्लिक करून ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल हार्ट पार्टिकल इथून सिलेक्ट करायचा आहे आणि हा जो इफेक्ट आहे तो प्रत्येक PNG इथून सिलेक्ट करा. पुढचे जे 4 PNG राहतील त्यांना इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे जे आपलं दुसरं ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे कोणत्याही एका ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली प्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल कलर विपचा इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अप्लाय टू ऑलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा पहिल्यांदा द्यायचं इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून येतो तुम्हाला आहे ना डिकोरच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल बटरफ्लाईज इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असे पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं. डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करायचं. रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जायचं एक नावाचं इथून सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड इंटेन्सिटी दाखवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ही जी आपली पहिली लेअर आहे म्हणजे बटरफ्लाईचा जो इफेक्ट ॲड केला त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि इथे ऑब्जेक्टचं ऑप्शन 4 नंबरला त्यावरती क्लिक करून इथं जो ऑल व्हिडिओजचा जो ऑप्शन आहे इथून सिलेक्ट करायचा आहे बॉक्स आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.